विठ्ठलाच्या वारीत लाखो वारकऱ्यांना सर्वाधिक आकर्षक असणारा सोहळा कोणता असेल तर तो म्हणजे रिंगण सोहळा। पण हा रिंगण सोहळा का साजरा केला जातो हे आज आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउट। पायी वारी करत असताना वारकरी ज्या ठिकाणी विसावा घेतात त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आणि संतांच्या पादुकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी रिंगणाची परंपरा सुरू झाली असे मानले जाते। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीरावाची विहीर, वाखरी तसेच इतर ठिकाणी रिंगण सोहळे पार पडतात। या सोहळ्याला हजारो वारकरी उपस्थित राहतात। रिंगणाचे मुख्यतः दोन प्रकार असतात, गोल रिंगण आणि उभे रिंगण। गोल रिंगणामध्ये संतांच्या पादुका मैदानाच्या मध्यभागी ठेवल्या जातात। त्यानंतर वारकरी त्या पादुकांना प्रदक्षिणा घालतात, भजन करतात आणि भक्ती रसात तल्लीन होतात। तर उभे रिंगण म्हणजे दिंड्या वर्तुळाकार न राहता पालखीच्या रथाच्या दोन्ही बाजूला समोरासमोर उभे राहतात। दोन रांगांमध्ये तयार झालेल्या या उभ्या मार्गावर अश्वांची दौड होते। हा मार्ग म्हणजे साक्षात मोक्षाचा आणि विठ्ठल भेटीचा मार्ग असल्याची वारकऱ्यांची भावना असते। उभे रिंगण सोहळा प्रामुख्याने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर होतो। रिंगणातील सर्वात रोमांचकारी क्षण असतो तो म्हणजे वानाच्या अश्वांचा दौड। भक्तांच्या श्रद्धेनुसार या अश्वांवर साक्षात संतांचा वास असतो, त्यामुळे अश्व धावल्यानंतर त्यांच्या टापेखालील माती मिळवण्यासाठी वारकऱ्यांची अक्षरशः धडपड सुरू होते। ही माती आशीर्वाद म्हणून कपाळी लावली जाते। यानंतर विणेकरी, पखवाज वादक आणि डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला रिंगणात धावत सहभागी होतात। संपूर्ण परिसर टाळ मृदुंगाच्या निनादाने आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने दुमदुमून जातो। रिंगण हा केवळ एक सोहळा नाही तर पायी वारीचा थकवा घालवणारा, नवचैतन्य देणारा आणि भक्तीचा आनंद उत्सव आहे। आणि म्हणूनच वारकरी म्हणतात की रिंगण म्हणजे फक्त अश्वांची दौड नाही तर संत, भक्त आणि विठ्ठल यांच्यातील अदृश्य भक्तिबंधनाचा दिव्य सोहळा आहे।